हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल. अँटी मार्कोनिकॉफ रूल्सलाच आपण हार्श इफेक्ट किंवा पराऑक्साईड इफेक्ट असंही म्हणतो. तर समोर दिलेल्या रिॲक्शनच्या आधारे आपण समजून घेऊया की मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो. तर खाली प्रोपीन रिॲक्ट विथ HBr, नो रिएजंट, कोणताही रिएजंट न वापरता आपल्याला प्रोपीनमध्ये HBrची ॲडिशन करायची आहे. HBr हा एक अनसिमेट्रिकल रिएजंट आहे जो एका अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये आपल्याला रिॲक्ट करायचा आहे किंवा ॲड करायचा आहे. यालाच आपण ॲडिशन रिॲक्शन असंही म्हणतो. तर ॲडिशन रिॲक्शनमध्ये मार्कोनिकॉफ रूलचा यूज करून आपल्याला प्रोडक्ट मिळतो, मेजर प्रोडक्ट आणि एक मायनर प्रोडक्ट. मेजर प्रोडक्ट कोणता आणि मायनर प्रोडक्ट कोणता हे आपण मार्कोनिकॉफ रूलच्या आधारे लक्षात घेऊया. HBr रिएजंटमध्ये दोन पार्ट आहे, एक हायड्रोजन आणि एक ब्रोमाइड. हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि ब्रोमीन हा निगेटिव्ह पार्ट आहे. तर ब्रोमीन हा कोणत्या कार्बनवर ॲड होणार आणि हायड्रोजन हे कोणत्या कार्बनवर ॲड होणार हे आपल्याला मार्कोनिकॉफ रूल सांगतो. तर when unsymmetrical reagent adding with unsymmetrical alkene, then the negative part of that unsymmetrical reagent react with or add with unsaturated carbon that carry less number of hydrogen atom. म्हणजेच काय, तर जो अनसिमेट्रिकल रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट आहे म्हणजेच ब्रोमीन जो आहे तो अशा कार्बनवर रिॲक्ट होणार ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे. तर लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम हे सेकंड नंबरच्या कार्बनवर आहे. सेकंड नंबरच्या कार्बनकडे एक हायड्रोजन आहे आणि पहिल्या कार्बनवर 2 हायड्रोजन आहेत. तर ब्रोमीन हा सेकंड नंबरच्या हायड्रोजनवर रिॲक्ट होऊन आपल्याला 2-ब्रोमोप्रोपेन असा मेजर प्रोडक्ट मिळणार. तर 2-ब्रोमोप्रोपेन हा आपला मेजर प्रोडक्ट आहे हे आपल्याला मार्कोनिकॉफ रूलच्या आधारे कळलं. तसे तर आपल्याला पॉसिबिलिटी 2 प्रोडक्टच्या होत्या, एक 2-ब्रोमोप्रोपेन आणि एक 1-ब्रोमोप्रोपेन. पण या दोन्हीही प्रोडक्टमधला मेजर प्रोडक्ट कोणता आहे हे आपल्याला मार्कोनिकॉफ रूल सांगतो. तर सोपं आणि सरळ भाषेत सांगायला गेलं तर मार्कोनिकॉफ रूल हा आपल्याला काय सांगतो, जेव्हा पण आपण कोणत्याही अनसिमेट्रिकल रिएजंटची ॲडिंग करतो एका अल्किनमध्ये, तर त्या अनसिमेट्रिकल रिएजंटमधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा कार्बनवर रिॲक्ट होतो ज्याच्याकडे कमीत कमी हायड्रोजनची संख्या असते. त्यालाच आपण मार्कोनिकॉफ रूल असे म्हणतो. आणि सेकंड आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूलच्या एक्झॅक्ट अपोजिट असतो अँटी मार्कोनिकॉफ रूल. तर अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये आपण पराऑक्साईड हा एक रिएजंट यूज करतो. तर अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये आणि मार्कोनिकॉफ रूलमध्ये एकच फरक आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा रिएजंट यूज होत नाही आणि इथे पराऑक्साईड नावाचा रिएजंट हा यूज होतो. त्यामुळे हा अपोजिट बनतो मार्कोनिकॉफ रूलच्या. तर अँटी मार्कोनिकॉफ रूल काय आहे, तर when unsymmetrical reagent adding with unsymmetrical alkene, then the negative part of that unsymmetrical reagent react with or add with unsaturated carbon atom that having more number of hydrogen atom. मार्कोनिकॉफमध्ये लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आणि इथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम ज्या कार्बनवर असतील तिथे निगेटिव्ह पार्ट जो आहे आपल्या रिएजंटचा तो ॲड होईल. मार्कोनिकॉफ रूलच्या आधारे आपल्याला जो मेजर प्रोडक्ट भेटला तो आता मायनर प्रोडक्ट बनेल आणि जो मायनर प्रोडक्ट होता तो आता मेजर प्रोडक्ट मिळेल. ही मार्कोनिकॉफ रूलमध्ये आपल्या रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट होता, जो ब्रोमीन होता, तो अशा कार्बनवर जाऊन रिॲक्ट होत होता, अशा कार्बनवर जाऊन ॲड होत होता ज्याच्याकडे कमीत कमी संख्या आहे हायड्रोजनची. परंतु अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये जो ब्रोमीन ॲटम आहे, जो निगेटिव्ह पार्ट आहे आपल्या रिएजंटचा, तो अशा कार्बनवर जाऊन रिॲक्ट होईल ज्याच्याकडे जास्तीत जास्त संख्या असेल हायड्रोजन ॲटमची. तर हा एक्झॅक्ट अपोजिट आहे मार्कोनिकॉफ रूलच्या. जर का तुम्हाला मार्कोनिकॉफ रूल कळाला असेल तरच तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफ रूल हा कळेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल हे 2 रूल समजून घेतले. असेच नवनवीन रूल समजून घेण्यासाठी तुमच्या केमिस्ट्रीचे छोटे छोटे कन्सेप्ट बूस्ट करण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग केमिस्ट्री चॅम्पियन चॅनल.